सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जातं अशी टीका विरोधी पक्ष कायमच करतात। मात्र आता त्या टीकेमध्ये तथ्य असल्याचं भाजप स्वतः सिद्ध करताय। अमरनाथमध्ये भाजपनं सत्तेसाठी चक्क काँग्रेसशी आघाडी केली आहे। अमरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस या विळ्या भोपळ्याचं सख्य असलेल्या पक्षांनी आघाडी केली आहे। तर दुसरीकडे भाजपनं अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमध्ये एमआयएमशी साथ घेतली आहे। त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स वगैरे गप्पा मारणाऱ्या भाजपनं सत्तेसाठी विधी निषेध वगैरे शब्दांना तिलांजली दिल्याचंच पाहायला मिळत आहे। तर दोन नगर परिषदांमधलं हे चित्र आपण पाहतोय। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आली आहेत, तर तिकडे सत्तेसाठी अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष एकत्र आले। त्यामुळे कट्टर विरोधक या दोन्ही नगर परिषदांमध्ये केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस एकत्र आली आहे आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। तिकडे अकोटमध्ये एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। चक्क एमआयएम आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। त्यामुळे आता केवळ जिल्ह्यात किंवा राज्यातच नाही तर देशभरात या युती आघाड्यांची जोरदार चर्चा रंगते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।